नमस्कार, कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचे स्वागत करते। पिझ्झा बेसपासून पिझ्झा तर आपण नेहमीच बनवतो, परंतु आज मी तुम्हाला पिझ्झा बेसपासून अगदी सोप्या अशा 2 रेसिपी दाखवणार आहे। अगदी झटपट आणि कमी साहित्यामध्ये होणाऱ्या ह्या रेसिपीज आहेत। लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडतील अशा ह्या रेसिपी आहेत। तर त्यासाठी आपण लागणारे साहित्य बघूया। ओरिगॅनो किंवा मिक्स हर्ब्स, चिली फ्लेक्स, बटर, कोथिंबीर आणि चीज। आणि सर्वात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे पिझ्झा बेस। हा रेडीमेड पिझ्झा बेस आहे। दोन्ही रेसिपीसाठी आपल्याला इतकं साहित्य लागणार आहे। सर्वप्रथम इथे एक पिझ्झा बेस घेतले, त्याला आपण थोडंसं बटर लावून घेणार आहोत। साधारणतः अर्धी चमची इतकं बटर इथे मी पिझ्झा बेसला व्यवस्थित स्प्रेड करून घेते। बटर स्प्रेड करून झाले, आता ह्यावर मी मिक्स हर्ब्स घालून घेते। तुम्हाला हवे तितके तुम्ही इथे मिक्स हर्ब्स यूज करू शकता। तसेच चिली फ्लेक्स देखील आपण स्प्रेड करून घेऊयात। आता आपल्या फर्स्ट रेसिपीसाठी पिझ्झा बेस रेडी आहे। आता तो इथे मी बेकिंग ट्रेमध्ये ठेवून घेते। बेकिंग ट्रेला मी थोडंसं बटरने ग्रीस करून घेतले आणि त्यावर पिझ्झा बेस ठेवून आता त्याचे आपण लांब असे स्टिकसारखे कट करून घेऊयात। 10 मिनिटांसाठी ओव्हन मी प्रीहीट करायला ठेवला आहे 180 डिग्रीला। आता आपण ह्या स्टिक आहेत त्या साधारणतः 15 मिनिटांसाठी बेक करून घेणार आहोत। ह्या स्टिक छान क्रिस्पी होतात आणि त्यामुळे आपण ह्या टी टाइम स्नॅक्ससाठी किंवा असाच देखील खाऊ शकतो। तुम्ही इथे बघू शकतात क्रिस्पी अशा स्टिक्स तयार आहेत। ह्या पिझ्झा बेसचे जे आपण स्टिक्स बनवून घेतल्यात त्या आपण मेयोनीज किंवा टोमॅटो केचप बरोबर एन्जॉय करू शकतो। आता ही झाली फर्स्ट रेसिपी। आता मी तुम्हाला ह्या पुढची एक अजून रेसिपी दाखवते। तशा पद्धतीने देखील तुम्ही स्टिक्स बनवू शकता। रेसिपीसाठी इथे मी आणखीन एक पिझ्झा बेस घेतलाय। आता आपण मधोमध व्यवस्थित कट करून घेणार आहोत। पिझ्झा बेसला मी मधोमध कट करून घेतले। आता ह्यातला एक पोर्शन आहे तो बाजूला ठेवून देते। या ठिकाणी आपण पिझ्झा बेसवर चीज आहे ते किसून घेणार आहोत। चीजचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे ठेवू शकता। इथे मी नॉर्मल प्रोसेस चीज घेतलंय। तुमच्याकडे जर मोझरेला चीज अवेलेबल असेल तर ते देखील तुम्ही वापरू शकता। आता ह्यावर थोडेसे चिली फ्लेक्स आणि मिक्स हर्ब्स देखील मी इथे स्प्रेड करून घेते। आता एका बाउलमध्ये इथे मी 1 चमची इतकं बटर घेतलंय आणि त्यामध्ये साधारणतः 1 ते 1.5 चमची इतकी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या इथे बारीक चिरून घेतल्या, त्या देखील मी घालून घेते। आता हे मिश्रण आपण एकजीव करून घेऊयात। दुसरी पिझ्झा बेसची जी स्लाइस आहे ती देखील आपण ह्या बेसवर ठेवून घेऊयात आणि आता जे डिप बनवून घेतले ते त्यावर व्यवस्थित कडेपर्यंत स्प्रेड करून घेऊ। त्यावर परत थोडंसं चिली फ्लेक्स आणि मिक्स हर्ब्स मी इथे घालून घेते। हा पिझ्झा बेस देखील रेडी आहे। आता आपण ह्याला सेम पद्धतीने स्टिक्स करून घेऊयात आणि ओव्हनला मी इथे 10 मिनिटांसाठी प्रीहीट करून घेतलंय आणि पुन्हा आपण हे साधारणतः 15 मिनिटांसाठी बेक करून घेणार आहोत। 180 डिग्री सेल्सिअसला आपण हे बेक करून घेऊयात। ह्या ब्रेड स्टिक्स देखील तुम्ही सॉस आणि मेयोनीज सोबत सर्व करू शकता। मी दाखवलेल्या रेसिपीज जर तुम्हाला आवडल्या असतील तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका। तसेच रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजूनही जर का तुम्ही कुक विथ निशू चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।